नमस्कार, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वास किचनमध्ये। व्हिडिओ तुम्ही बघतच असाल। आज मी तुम्हाला खूप छान खूप टेस्टी अशी क्रॅबची एक रेसिपी दाखवणार आहे, जी आहे बटर गार्लिक क्रॅब्स। त्यासाठी ना आपल्याला क्रॅबचं फ्लेश लागणार आहे, म्हणजे ती बोनलेस करून घ्यायला लागणार आहे। तर इथे मी 4 क्रॅब्स घेतले आहेत, त्यातली एक खूप मोठी आहे आणि 3 मीडियम साइजच्या आहेत। तर पाण्यामध्ये मी थोडीशी हळद, काळी मिरी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून 15 ते 20 मिनिटं मी त्या बॉईल करून घेतले आहेत पाण्यामध्ये। बॉईल करून झालेलं हे पाणी आपण टाकणार नाही आहोत, ते आपण यूज करणार आहोत। क्रॅब बॉईल झाल्यानंतर अशा त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण त्या व्यवस्थित थंड होऊ द्यायच्या आहेत। थंड झाल्यानंतर हे अशा प्रकारे त्याचे वरचं कवच काढून त्या आतून त्याचं फ्लेश आपण सेपरेट करणार आहोत। आता इथे मी दाखवणार आहे तुम्हाला की त्यातलं आपल्याला काय काय घ्यायचं आहे आणि काय काढून टाकायचं आहे, त्याप्रमाणे ते आपण काढून टाकायचे। तर आता अशा प्रकारे माझे हे क्रॅब सगळ्या सोलून झालेले आहे। साधारण 1 कप पर्यंत हे फ्लेश पडलेलं आहे। आता रेसिपीला सुरुवात करूया। मी पहिली कढई घेतली आहे, गॅसवरती तापत ठेवली आहे। त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकणार आहे, कारण आपल्याला बटर टाकायचं आहे। तर बटर करपू नये त्यासाठी मी आधी पहिले तेल टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 मोठे चमचे बटर टाकणार आहे। आता आपण बटर गार्लिक क्रॅब करतोय म्हटल्यानंतर त्याच्यात लसूण भरपूर आला पाहिजे। तर इथे मी 15 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, त्या बारीक कापून घेणार आहे आणि त्या आता बटरवरती मी परतून घेणार आहे। लसूण व्यवस्थित परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा उग्रपणा जातो। लसूण थोडा लाल व्हायला आला की त्यामध्ये आपण आता कांदा टाकायचा आहे। मी इथे 1 कप बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। साधारण 2 मीडियम साइजचे कांदे मी इथे घेतले होते, ते बारीक कापून आता ते आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये मी आता 4 हिरव्या मिरच्या, ह्या लवंगी मिरच्या आहेत, तिखट आहे, त्या टाकणार आहे। कांदा आणि मिरची व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता ते आपण कांदा नरम होईपर्यंत झाकण ठेवून द्यायचे त्यावरती, म्हणजे वाफेवरती कांदा चांगला शिजेल। आता झाकण काढून आपण बघूया, कांदा चांगला इथे शिजलेला आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून डार्क सोया सॉस टाकला आहे। मी अर्ध लिंबू पिळून मी त्याचा रस आता टाकणार आहे। आता त्यात अर्धा टीस्पून मी काळी मिरीची पावडर टाकणार आहे। मूठभर कोथिंबीर इथे मी बारीक चिरून टाकणार आहे। आता आपण जे पण सर्व काही टाकलं आहे त्यामध्ये ते आपण एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। अजूनपर्यंत मी मीठ टाकलेलं नाही आहे, कारण आपण जेव्हा क्रॅब्स बॉईल केलेला तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं होतं आणि क्रॅबला तेवढं जास्त मीठ लागत नाही। प्लस आपण जेव्हा आपण फोडणीला टाकला आहे कांदा, तेव्हा आपण बटर यूज केला आहे, त्यामुळे बटरमध्ये पण मीठ असतं। त्यामुळे थोडं चव टेस्ट करूनच मीठ लागलं किंवा गरज वाटली तरच तुम्ही घाला।
आता आपण त्यामध्ये जे आपण निसून ठेवलेली क्रॅब आहे त्याचं सगळं फ्लेश आपण जे सेपरेट करून ठेवलं आहे ते टाकायचं आहे. क्रॅब तशी पण शिजलेलीच आहे, तिला अजून जास्त शिजवायची गरज नाही आहे, पण फक्त एक जीव होण्यासाठी एक वाफ आपल्याला काढायला लागते. आता मी यामध्ये आपण जो क्रॅब बॉईल करण्यासाठी जे पाणी आपण साईडला ठेवलेलं होतं ते पण मी सर्व ह्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडा गॅस मोठा ठेवून हे आटून घेणार आहे, म्हणजे थोडी ग्रेव्ही आपली होईल व्यवस्थित. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खायला खूप छान लागेल हे. आता गॅस थोडा मोठा ठेवून आपण त्याची एक उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं नाही आहे. आता एक 5 मिनिटासाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. तर झाकण काढून बघूया. सर्व पाणी तर मोस्ट ऑफ सगळं आटलेलं आहे त्याच्यातलं. आता मी थोडं टेस्ट करून बघितलं तर मीठ थोडं मला कमी वाटतं आहे, म्हणून मी आता थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. आता अजून मी थोडंसं मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये परत थोडी कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहे. आणि आता ही बटर गार्लिक क्रॅब खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर ती खाऊ शकतात, खूप छान लागते. आता ही ग्रेव्ही प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे आणि जेव्हा आपण क्रॅब बॉईल केलेली तेव्हा त्याची एक कवची होती ती व्यवस्थित मी धुवून घेतलेली, ती त्यावरती उलटी अशी ठेवायची आहे. आता थोडासा कांदा असा मी गोल कापून घेतला आहे, तो बाजूला ठेवूया. आणि एक लिंबाची चकती बाजूला ठेवली आणि कोथिंबीर टाकून थोडं गार्निश करून घेतली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.